सर्वरी भाग अंतिम. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या कथेचा हा अंतिम भाग असणार आहे. तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेवाला 4 दिवसांनी डिस्चार्ज दिला जातो. आता तिचे बाळ आणि ती सुखरूप आहे कळल्याने अमनला सर्वरीला आनंद होतो. ते बाळाचा बारसा भारतातच करायचा अशी गोड गोड धमकी देतात. एवढं सगळं रेवाने करून देखील सर्वरी आणि अमन तिच्याशी फोनवर असं बोलत होते की जणू तिने काही केलंच नाही. तिला तर त्यांचा हा चांगुलपणा पाहून खूप वाईट वाटायचं. पण जेव्हा जेव्हा ती दुःखी व्हायची तेव्हा रोहन आणि तिची आई तिला समजावत असायची. मग ती पुन्हा स्वतःला सावरत असायची. त्या छोट्याशा बाळाला 10व्या दिवशी रेवा आणि रोहन आईसोबत भारतात घेऊन जायला लागतात. डॉक्टरांना विचारून ते प्रवास करायला लागतात. जेव्हा ही बातमी सर्वरीला कळते तेव्हा ती खूप आनंदी होते. कसं असेल बाळ ते माझ्याकडे येईल ना. अमन, आपण मस्त तयार करू घर. बाळाचे स्वागत एकदम चांगल्या पद्धतीने करू हां. आपलं पिल्लू येत आहे घरात, सर्वरी आनंदी होऊन म्हणाली. तिला मनात तर खूप काही तयारी बाळासाठी करायची होती, पण सध्या ती प्रेग्नेंट असल्याने तिला काही ते जमत नव्हते. नाहीतर एवढ्यात पूर्ण घराचा कायापालटच तिने करून टाकला असता. सर्वरी, तू अशी फिरून काही होणार नाही आहे. गप्प बस एका जागी. बघ तिकडे ती लोक छान प्रकारे तयारी करत आहेत. काही खाल्ले की नाही तू? का आणू खायला? अमन तिला एका जागी बसवत म्हणाला. मला सध्या काही नको खायला. तुम्ही बाळासाठी खेळणी आणि पाळणा घेऊन या. सोबतच कपडे पण आणा. ते आता इथेच राहतील ना? सर्वरी एकामागून एक आठवत म्हणाली. सध्या प्रेग्नेंट असल्याने काही कामं करायला तिला भेटत नव्हते. त्यामुळे बडबडून त्याचं डोकं खाणे चालू होते. नाही, रोहन स्वाभिमानी मुलगा आहे. त्याने रेवासोबत जेव्हा लग्न केले त्याच्या काही दिवसाने एक छोटासा बंगला विरारला घेतला. जबाबदारी समजून त्याने असं केलं. आधी त्याच्याकडे फ्लॅट होता, त्यावेळी तो एकटा होता. पण आता रेवा आणि पिल्लू असल्याने त्याने त्यांच्या फ्युचरची तयारी केली. ते तिथं राहतील. त्याला तर तिथं आपल्या बाळाचे स्वागत करायचे आहे. तर आपण, अमन काही बोलणार त्याआधीच सर्वरी बोलते. तर आपण त्या ठिकाणी स्वागत करू त्यांचे. रेवा आणि पिल्लूला सरप्राईज पण मिळेल. चला आपण तिकडे जाऊ. रोहन भैयाला तिकडेच आणायला सांगा सगळ्यांना. सर्वरी असं बोलून स्वतःला सांभाळत रूमच्या दिशेला निघून जाते. तसा अमन स्वतःशी हसतो. काही वेळातच आपली साईड पर्स एका बाजूला लावून ओढणी सरळ करून अमनसमोर उभी राहते. हात द्या आणि सांभाळून घेऊन चला. सर्वरी असं बोलून त्याचा हात हातात धरते. तो हसूनच तिचा हात घट्ट पकडतो आणि दुसरा हात तिच्या खांद्यावर ठेवून तिला जवळ घेतो. चला मॅडम, अमन असं बोलून तिला सावकाश घेऊन जायला लागतो. तो तिथे काम करणाऱ्या लोकांना देखील दुसऱ्या गाडीने रोहनच्या बंगल्याकडे पोहोचायला लावतो. अमन सर्वरीला गाडीत हळू बसवून स्वतः दुसऱ्या बाजूला येऊन बसतो. तो गाडी स्टार्ट करून तिला तिथून घेऊन जातो. अगदी सावकाश स्पीडचे भान ठेवून अमन गाडी चालवत असतो. सर्वरी प्रेग्नेंट होती आणि तिला त्रास होऊ नये या काळजीने तो तसं करतो. शेवटी काही तासाने ते रोहनच्या बंगल्याकडे पोहोचतात. तिथं आल्यावर अमन त्याच्याजवळ असलेल्या चावीने बंगल्याचा दरवाजा उघडतो आणि सर्वरीला आतमध्ये घेऊन जातो. ते पोहोचल्यावर तिथे त्यांचे घरातील सर्वंट लोक देखील येतात. ती लोक बंगल्याची चांगली साफसफाई करून तो बंगला सजवायला घेतात. अमनच्या बंगल्यापेक्षा छोटा होता, पण छान असा सुंदर होता. आपण इथे का आलो आहोत? रेवा बंगल्याकडे पाहून बाहेर उतरत म्हणाली. आत्ताच ते प्रवास करून बाळाला घेऊन त्यांच्या बंगल्याजवळ आले होते. ते पोहोचल्यावर ती त्याला बाहेर येऊन प्रश्न विचारते. तसा रोहन पिल्लूला घेऊन बाहेर पडतो. त्याच्या मागोमाग आई देखील बाहेर येते. रेवा, आपला बंगला आहे हा, रोहन हसूनच म्हणाला. त्याच्या तोंडून ते ऐकून ती त्याला आणि बंगल्याला पाहायला लागते. व्हाट, आपला बंगला घेतला कधी तुम्ही? म्हणजे तुमच्याजवळ तर फ्लॅट होता ना? हे मला माहिती होते म्हणून विचारलं, रेवा हळू आवाजात म्हणाली. सध्या त्याची परिस्थिती तिच्या भावासारखी नव्हती. तो फक्त त्याच्यासोबत काम करायचा हे तिला माहीत होतं. त्यामुळे तिने कधीच त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवली नव्हती. उलट एवढं सगळं तिच्यासोबत घडून त्याने तिला स्वीकार केले यातच ती समाधान मानत असायची. त्यामुळे त्याला वाईट वाटू नये यासाठी ती हळू आवाजात विचारते. रेवा, तू आणि पिल्लू आयुष्यात आले तेव्हा जबाबदारी कळली. त्यानंतर हे घर घेतलं. आता हे मी माझ्या स्वकमाईने घेतले आहे. त्यामुळे मला काही बोलू नको.
आता चल बघू आपल्या पिल्लूला हातात घेऊन बंगल्याच्या दिशेने. रोहन असं बोलून तिच्या हातात बाळ देतो. तशी ती बाळाला व्यवस्थित हातात घेऊन रोहनच्या साथीने बंगल्याच्या दिशेला चालायला लागते. आई फक्त आनंदात त्यांना पाहत असतात, कारण आज त्यांची मुलगी जास्त अपेक्षा एकेकाळी ठेवणारी आज मात्र अपेक्षा मारून आयुष्य सुखात काढण्याचा प्रयत्न करत होती. रोहन मात्र ती न मागता तिची अपेक्षा पूर्ण करत होता. हे सगळं काही पाहून त्या भारावून जातात. रोहन रेवाला पकडून हळूहळू चालायला लागतो. तसे त्यांच्या वरतून गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव व्हायला लागतो. ते वर पाहतात तर एक ड्रोन ते करत असतं. तशी रेवा आपल्या साडीच्या पदराने आपल्या पिल्लूला कव्हर करते. थोडं पुढे बंगल्यात येताच त्यांना झेंडूच्या पाकळ्या जमिनीवर टाकलेल्या दिसतात. त्यांचा एक रस्ताच तयार केलेला असतो. ते सगळं पाहून रेवा आणि रोहन आनंदी होतात. पुढे भिंतीवर वेलकम बेबी बाय असं लिहिलेलं असतं. त्याच्या बाजूला भरपूर सारे बलून लावलेले असतात. ते सगळं पाहून रेवा आनंदी होते. समोरच एका ठिकाणी तिला सर्वरी आणि अमन उभे असलेले दिसतात. तशी रेवा आपल्या पिल्लूला रोहनकडे देऊन पळतच जाऊन अमनला मिठी मारते. अमन देखील आनंदाने तिला मिठी मारतो. भाई, आय एम सॉरी. तू मला हवं तर मार, ओरड, पण एवढं चांगलं वागून मला असं कमजोर पडू देऊ नको. तुमच्या सगळ्यांचा चांगुलपणा पाहून मलाच कसं तरी होत असते, रेवा रडतच म्हणाली. चांगुलपणा वाईटाचा नाश करतो. तू त्या वाईट विचाराने खराब झाली होती, यात तुझी चुकी नाही. आपण जिथे वाढतो तेथील वातावरण आणि माणसांवर सगळे अवलंबून असते. पण जर आपण त्याही परिस्थितीत आपल्या मनाला सांभाळले तर वाईट आपल्या हातून घडत नाही. रेवा, आज तू सुधारली आणि तुला त्या चुकीचा पश्चाताप होत आहे, यातच सगळं आले. आता सगळं विसरून रोहनला जपून तुझ्या बाळाला घडव. संसार सुखाने कर, मग मी आनंदी होईल. अमन तिला जवळ घेत तिचे डोळे पुसत म्हणाला. लहानपणापासूनच तो तिला समजावत असायचा, पण तिचे मन चंचल असल्याने ती त्याकडे दुर्लक्ष करत असायची. आज मात्र दुर्लक्ष न करता चांगल्या प्रकारे ऐकून घेते. वहिनी, तुम्हाला पण सॉरी, रेवा सर्वरीकडे पाहून म्हणाली. तिचे बोलणे ऐकून सर्वरी हसून तिला एका हाताने जवळ घेते. मला सॉरी म्हणायची काही गरज नाही. पुन्हा असलं काही वागायचे नाही. आतापासून आपलं बाळ आणि रोहन भैयाकडे लक्ष द्यायचे. खूप छान दिसतात तुम्ही दोघे एकमेकांसोबत, सर्वरी तिला जवळ घेत समजावत म्हणाली. थँक्यू वहिनी, ती आनंदी होऊन म्हणाली. आता ती फॅमिलीत आल्याने पुन्हा एकदा तिच्या मस्तीमध्ये आली होती. लहान असल्याने सगळेजण तिला हॅप्पी ठेवत असायचे. ती अशीही जरीही असली तरीही काही गोष्टीमध्ये ती खूप विचारी बनली होती. असेच आनंदी दिवस त्या सर्वांचे जातात. 1.5 महिन्याने मुहूर्त काढून रेवाच्या बाळाचा बारसा पार पडतो. बाळाचे नाव सिद्धांत असे ठेवण्यात येते. सर्वरीच ते नाव ठेवते. काही महिन्यानंतर आज प्रिन्सी डान्स अकादमी ग्रँड ओपनिंग सेरेमनी होती. बरेच रिपोर्टर आणि मोठे मोठे लोक त्या सोहळ्याला हजर राहिले होते. प्रिन्सी हे नाव कोणाचे होते हे जाणून घेण्यासाठी रिपोर्टर लोक तिथे आले होते. एकेकाळी असणारे आमदार नानाभाऊ पाटील देखील आपल्या कुटुंबियांसमेत या सोहळ्याला हजर राहतात. सगळेजण ही अकादमी पाहून भलतेच सरप्राईज होतात, कारण खूप मोठा असा हाल आणि बऱ्याच सेवा उपलब्ध करून देणारा वर्ग इथे कामाला होता. डान्ससाठी काही लोकांना योग्य ती माहिती नसते, त्यामुळे एक स्टाफच इथं या कामासाठी हायर केला होता. स्टाफ आलेल्या लोकांमधील मुलांचे नाव नोंदणीचे काम करत होते. अर्धा स्टाफ या अकादमीच्या चेअरमॅनची वाट पाहत बाहेर गेटवर थांबला होता. काही मिनिटात त्या अकादमीच्या मुख्य दरवाज्यावर 5 महागड्या ब्लू कार येतात. 2 गाड्यातून बॉडीगार्ड खाली उतरून समोरच्या गाड्यांचे दरवाजे उघडतात. तशी एक बाई रेड रंगाची जॉर्जेटची साडी घालून एका छोट्या बाळाला घेऊन बाहेर पडते. दुसऱ्या बाजूने एक माणूस बाहेर पडतो. त्या दोघांना पाहून पाटील परिवार गोंधळतो. ही अवदसा इथे? पाटील रागातच म्हणाले. पण त्यांचं बोलणे तिला ऐकू गेले नाही. तरीही ती त्या दिशेला पाहते. मिसेस सर्वरी, अमन जाधव, प्रिन्सी डान्स अकादमीची चेअरमॅन. प्रिन्सी म्हणजे माझी आणि मिस्टर अमन जाधव यांची मुलगी. ती महिला कॉन्फिडन्सने पाटील परिवारावर कटाक्ष टाकत म्हणाली. तसे आता ते नजर फिरवतात. ती मात्र हसून त्यांना पाहते. रिपोर्टर तिचे आणि तिच्या परिवाराचे बाईट्स घेतात. अमनची आई रेवा, सिद्धांत आणि रोहन देखील तिथे हजर असतात. अकादमीच्या गेटवर एक डोनेट बॉक्स ठेवलेला असतो. त्यावर डोनेट फॉर
₹50 हार्ट पेशंट चाइल्ड असं लिहिलेले असतं. तसे येणारे जाणारे लोक त्यात स्वखुशीने पैसे टाकत असतात. सर्वरी पुढे जाऊन अकादमीच्या एका ठिकाणी बांधलेली रेड रिबन अमनचे आणि प्रिन्सीच्या हाताने कापते. तसे आजूबाजूचे लोक टाळ्या वाजवायला लागतात. या सोहळ्याला तिचे डान्सचे सहकारी आणि दिल्लीतील स्पर्धेतील जजेस लोक देखील येतात. ते तर सर्वरीची अकादमी आणि तिचे डोनेशनवाले विचार पाहून तिचं कौतुक करायला लागतात. पाटील कुटुंब मनात तिथं नसताना देखील थांबून तिला पाहायला लागतात. आज तिने शेवटी अमनच्या थोड्याशा मदतीने तिचे डान्स अकादमीचे स्वप्न पूर्ण केले. हेच त्यांना खूपच होते. पण बाकीच्या लोकांना कौतुक वाटत होते. एक मुलगी असून एवढं सगळं तिने केलं होतं. डान्ससाठी योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. त्यामुळे काही जणांना त्या इच्छा माराव्या लागत असायच्या. पण आता मात्र योग्य मार्गदर्शन मिळाल्यावर ते पुढे जातील. सर्वरी प्रिन्सीला अमनच्या हातात देते आणि तशीच स्टेजकडे जायला लागते. तिथं जाईपर्यंत देखील कितीतरी लोक तिचा ॲटोग्राफ आणि फोटो घेत असतात. ती आत्ताही सगळ्यांना ते हसून देत असते. स्टेजवर पोहोचताच ती सरळ कॉन्फिडन्सने उभी राहते. अमन तिला अंगठा दाखवून बेस्ट ऑफ लक करत असतो. रेवा देखील हसून तिला तसंच विश करते. आई डोळ्यांनी तिला बोलायला लावते. तशी सर्वरी एक श्वास घेऊन सोडते. सर्वप्रथम या सोहळ्याला वेळ काढून हजर राहिल्याबद्दल सगळ्यांचे आभार. प्रिन्सी डान्स अकादमी नेमकी कोणाची आहे हा प्रश्न सतत विचारला जात होता. तर त्याचे उत्तर प्रिन्सी डान्स अकादमी सर्वरी अमन जाधव यांची आहे. माझ्यासारख्या बऱ्याच मुली असतील ज्यांना डान्स करायचा आहे, पण पैसे नसून त्यांना त्यांचे स्वप्न मारावे लागत असेल किंवा फॅमिली प्रेशर, अशा विविध गोष्टी लक्षात ठेवून ही अकादमी तयार केली आहे. प्रिन्सी डान्स अकादमीमध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन आमचा स्टाफ देईल, ते सुद्धा मोफत. इथे तुम्हाला प्रत्येक प्रकारातील डान्स शिकवले जातील, ते सुद्धा फ्री. माझे 24 डान्स सहकारी इथे कार्यरत आहेत. ते तुमच्याकडून फी घेणार नाही, पण तुम्हाला डान्सच्या वेळी येताना ₹50 आणावे लागतील. ते का? तर ते रुपये डोनेशन बॉक्स जो तिथे गेटवर आणि इकडे आतमध्ये दिसत आहे ना, त्या कोणत्याही एकात टाकायचे आहे. कारण या पैशातून हार्ट पेशंट चाइल्डला मदत केली जाईल. या अकादमीचे ध्येय एकच आहे, नवीन डान्सर बनवणे, महिलांना सक्षम करणे. आज मी जशी तुमच्या पुढे उभी आहे ना, तसे माझ्या प्रिन्सी अकादमीचे मुलं मुली इथे उभे राहून मी डान्सर आहे असं म्हणतील, तेव्हाच मी माझं सक्सेस मानेन. ही जी माझी मुलगी उद्या कोणीतरी बनून इथं उभी राहील आणि ते सुद्धा कॉन्फिडन्समध्ये ना, यात माझं सक्सेस आहे असं मी म्हणेन. डान्ससोबत कॉन्फिडन्स देखील उपयोगाचा आहे. मला वाटतं माझी मुलं करतील सगळं ते. सर्वरी समोर अकादमीमध्ये ॲडमिशन घेतलेल्या मुलांकडे पाहून म्हणाले. तिचे असे बोलणे ऐकून सगळे टाळ्या वाजवतात आणि तिचे कौतुक करतात. सर्वरी सगळ्यांचे आभार मानून खाली येते आणि आपल्या अकादमीमधील लोकांशी बोलायला लागते. आता मात्र पाटील परिवार नाक मुरडून तिथून निघून जातो. सर्वरीला मात्र त्यांच्या जाण्याने काहीच फरक पडत नाही. आता तिला एवढा चांगला परिवार मिळाला होता, त्यामुळे ती त्यांच्यासोबत हसून बोलायला लागते. तिच्या आईबाबांना ती कळली नव्हती, मात्र अमनने तिचे अस्तित्व तिला शोधून दिले होते. त्यामुळेच आज ती मोठी डान्सर बनली होती. एवढी मोठी की आज सगळेच तिचं कौतुक करत होते. प्रचंड प्रमाणात कॉन्फिडन्स तिच्यात आला होता. थोड्या वेळाने लहान मुलांचे डान्स तिथे पार पडतात. तसे सर्वजण अकादमीचे कौतुक करून जेवण वगैरे करून आपल्या आपल्या घरी जायला निघतात. अमन आणि ती देखील गाडीत बसून घरी जायला निघतात. सर्वरी तिच्या मुलीकडे पाहते आणि अमनकडे पाहून, अमन सगळ्यांसाठी थँक्यू. अशीच साथ मला तुमची हवी आहे. आता जबाबदारी वाढली आहे, घ्याल ना मला सांभाळून. सर्वरी तिच्या छोट्या मुलीकडे आणि अमनकडे पाहून म्हणाली. तिचे बोलणे ऐकून ती 3 महिन्याची प्रिन्सी तिचा हात आपल्या बोटात धरते. अमन देखील हसून सर्वरीचा हात धरतो. आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत, त्यामुळे घाबरू नको. आता मी पण मदत करेन. लव यू सर्वरी अँड प्रिन्सी. अमन तिचा हात घट्ट धरत म्हणाला. लव यू टू बोथ. सर्वरी समाधानाने हसून म्हणाली. आयुष्याचा प्रवास तिचा संपला नव्हता. आता नवीन जबाबदारी तिच्या अंगावर आली होती. पण आता तिचा कॉन्फिडन्स पाहून अमनला तिच्यावर विश्वास होता. ती हे सगळं पेलावू शकेल याचा. सर्वरीने अमनच्या आणि परिवाराच्या साथीने आपले स्वप्न साकार केले होते. अशक्य काहीच नसतं या जगात.
थोडंसं मार्गदर्शन योग्य मिळाले की आपली स्वप्न साकार होतात. मग ती लोकांना अशक्य वाटली तरीही. स्वतःवर जर विश्वास असेल तर ती स्वप्न तुमची सत्यात उतरतात. तशीच सर्वरी होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा इथंच समाप्त होते. भेटूया लगेच दुसऱ्या अशाच कथा मालिकेसोबत.